देशात आणि महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय हे समजत नाही. देशस्तरावरची नीटचा पेपर फुटतो काय आणि महाराष्ट्र स्तरावरचा टी-ई-टीचा पेपर फुटतो काय? विद्यार्थी, परीक्षार्थी, नोकरीच्या शोधात असणारे या सर्वांचं फक्त भविष्याशी नव्हे तर आयुष्यासोबत खेळण्याचा हा प्रकार आहे. जे व्यक्ती, ज्या संस्था या अशा प्रकारामध्ये सामील असतील, त्यांच्यावरती खरंच कठोर कारवाई झाली पाहिजे. जेणेकरून अशा पद्धतीचं जे कृत्य आहे, पेपर फोडणं असेल किंवा परीक्षांमधले होणारे गैरप्रकार असतील, या सर्वांवरती आळा बसेल. अ, अशा लोकांवरती कठोर कारवाई झाली तरच येत्या काळामध्ये या परीक्षांकडे आशेने बघितलं जाईल. विश्वासार्ह अशी पूर्ण ही परीक्षा पद्धती असणार आहे. आज टी-ई-टीचा पेपर फुटला अशी न्यूज आली आणि तो उद्या होणारा पेपर तो रद्दही झाला. म्हणजे यातूनच नेमकी परीक्षा पद्धती किती खालावलेली आहे किंवा परीक्षेचा दर्जा किती खालावलेला आहे, हे समजून येतं. नक्की या पाठीमागचा शोध अ, संबंधित व्यक्ती, संबंधित संस्था तपास करतील आणि या संदर्भामध्ये कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा आपण करूया.